स्टुडंट्स प्रिव्हियस लेक्चरला आपण रिझल्टंट ऑफ म्हणजे आर जो व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे ते कॉन्करंट फोर्स सिस्टीम बद्दल आपण माहिती घेतली. त्यामध्ये जर दोन फोर्सचा रिझल्टंट फाइंड आउट करायचा झाला ओके, तर त्यावेळी आपण काय करतो, लॉ ऑफ पॅरलल ऑफ लॉ ऑफ फोर्सेस यूज करतो. त्या संदर्भात प्रिव्हियस लेक्चरला आपण माहिती घेतली. ओके, तर ते जे काय फोर्स आहे त्याचा रिझल्टंट आर म्हणजे काय असणार आहे तो बघितला. आर म्हणजे काय, एम स्क्वेअर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा हा त्याचे मॅग्निट्यूड इंटिग्रेट करेल. आता आर हा कोणत्या डायरेक्शनला असेल किंवा हॉरिझॉन्टल पासून किती अँगलला असेल त्याला आपण अल्फा म्हणतोय. तो अल्फा म्हणजे काय असणार आहे, ह्या पॉईंट ओ ए पासून हॉरिझॉन्टल पॉईंट पासून किती अंतरावरती हा अँगल किती आहे अल्फा, तो कसा करायला आपण फाइंड आउट केला. तो काय असेल, तो रिझल्टंटचा विथ रिस्पेक्ट हॉरिझॉन्टल अँगल असेल. तो अल्फा म्हणजे काय, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ब्रॅकेटमध्ये क्यू साइन थिटा प्लस डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा दॅट इज द डायरेक्शन. ओके, तर ह्या प्रकारे काय केलं, दोन फोर्सेसच आपण ह्यामध्ये लॉ ऑफ पॅरलल ऑफ प्रोसेस मध्ये काय करू शकतो, रिझल्टंट फाइंड आउट करू शकतो. ओके, आता दोन पेक्षा जास्त फोर्स असतील तर आपण काय करणार आहे, एकत्र येत असतील किंवा एक बाहेर जात असेल तर त्या ठिकाणी आपण मेथड ऑफ रिझोल्युशन किंवा अल्जेब्रिक मेथड यूज करणार आहे. सेकंड ती बघूया आता. सेकंड आहे मेथड ऑफ रिझोल्युशन किंवा अल्जेब्रिक मेथड. ओके, इट इज यूज्ड टू फाइंड द रिझल्टंट ऑफ मोर दॅन टू कॉन्करंट फोर्सेस. दोन पेक्षा जास्त जर कॉन्करंट फोर्सेस असतील म्हणजे एकाच बिंदूतून ते फोर्सेस बाहेर पुल साइड किंवा अवे साइडला गेला असतील किंवा ते फोर्सेस एकाच बिंदूकडे आत पुश सेन्स मध्ये येत असतील किंवा बाहेर आणि आत येत असतील दोन्ही पद्धतीनं. ओके, तर त्या ठिकाणी आपण जी मेथड यूज करणार आहे टू फाइंड आउट द रिझल्टंट, ओके, तर त्या मेथडला काय म्हणतात, मेथड ऑफ रिझोल्युशन किंवा अल्जेब्रिक मेथड म्हणतात. तर ते स्टेप्स कोणकोणते बघा. फर्स्ट काय काय आपल्याला फाइंड करायचं आहे, फर्स्ट आहे रिझॉल्व ऑल फोर्सेस हॉरिझॉन्टली. आता ह्यामध्ये रिझॉल्व जे फोर्सेस आहेत ते आपण प्रिव्हियस लेक्चरला रिझोल्युशन मध्ये बघितले. आपण काय करतो त्यामध्ये एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट करतो. त्या फोर्सचा एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट करतोय. एफ एक्स म्हणजे काय, एफ कॉस थिटा, एफ वाय म्हणजे काय, एफ साइन थिटा. ओके, ती आपण माहिती घेतली. त्यामध्ये आता काय करायचं आपल्याला, जे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस असतील म्हणजे सिंगल फोर्सला एफ एक्स आणि एफ वाय होईल. जर दोन फोर्स असतील एफ वन वेगवेगळे फोर्स असतील तर काय होईल, त्याचे प्रत्येकाचे एफ एक्स येईल, प्रत्येकाचे एफ वाय येईल. ओके, तर जे काय हॉरिझॉन्टल फोर्सेस आहेत म्हणजे जे एफ एक्स फोर्सेस आहेत एक्स कंपोनेंट त्याचं काय करायचं, ह्यामध्ये ऍडिशन करायचं आहे. ओके, हे झालं फर्स्ट. सेकंड, रिझॉल्व ऑल फोर्सेस व्हर्टिकली. आता जे व्हर्टिकल कंपोनेंट असणार आहेत ते काय करायचे, रिझॉल्व करायचे म्हणजे एफ वाय काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचं काय करायचं आहे, अल्जेब्रिक सम करायचं आहे म्हणजे समेशन करायचं आहे. म्हणजे ऍडिशन असेल मायनस असेल सगळं काय करायचं, सगळ्या गोष्टी करायच्या त्याला आपण काय म्हणतो, समेशन एफ वाय फाइंड आउट करणं. ओके, तर बाय युजिंग दिस समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय काय करायचं आहे, रिझल्ट फाइंड आउट करायचा आहे. तर रिझल्टचा फॉर्म्युला काय, आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट समेशन एफ एक्स स्क्वेअर प्लस समेशन एफ वाय स्क्वेअर. ओके, म्हणजे काय आपल्याला रिझल्ट मिळाला. ओके, त्या कॉन्करंट फोर्स सिस्टमचा आपल्याला आर इज मिळाला. आता आर मिळाल्यानंतर ना सेकंड काय करायचं आहे, मग अशी बघितल्याप्रमाणे आपण त्याचा थिटा काढायचा आहे. ओके, तर लेट थिटा बी दी अँगल मेड रिझल्टंट विथ हॉरिझॉन्टल. हा खूपच महत्वाचा आहे, विथ हॉरिझॉन्टल महत्वाचा आहे. ओके, जो रिझल्टंट आपण फाइंड आउट केला आहे बाय युजिंग दिस समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय त्याचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, आता थिटा काढायचा आहे. ओके, थिटा हा नेहमी रिझल्टंटचा संदर्भात असणार आहे आणि रिझल्टंट ओके जो अँगल मेजर करणार आहे तो काय असणार आहे, थिटा नेहमी विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल मेजर करणार आहे आपण. सो tan theta is equal to summation fx upon summation fy. ओके, आणि थिटा हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स समेशन एफ वाय अपॉन समेशन एफ एक्स. ह्यामध्ये व्हॅल्यू पुट करून तुम्हाला थिटा मिळेल. ओके, या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. आता ह्यामध्ये जे दिलेलं आहे मी की कोणकोणता क्वाड्रंट असेल तर समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय ची व्हॅल्यू काय असेल. ओके, त्यामध्ये फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. ओके, दीज आर दी क्वाड्रंट्स. यामध्ये काय असणार आहे, समेशन एफ एक्स ची व्हॅल्यू दिली आहे, समेशन एफ वाय ची व्हॅल्यू इथं आहे. ओके, आणि हे सगळे जे काय आहेत ते काय आहेत, पुल नेचर मध्ये सगळे फोर्स काय बाहेर जातात. ओके, पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल तर समेशन एफ एक्स प्लस असेल, तुम्ही पण काढून ड्रॉइंग मध्ये बघू शकताय. ओके, आणि समेशन एफ वाय किंवा समेशन एफ वाय काय असेल, प्लस असेल. सेकंड क्वाड्रंट मध्ये एफ एक्स मायनस असेल, एफ वाय प्लस असेल. थर्ड क्वाड्रंट मध्ये एफ एक्स मायनस असेल, एफ वाय मायनस असेल. फोर्थ क्वाड्रंट मध्ये एफ एक्स पॉझिटिव्ह असेल, एफ वाय निगेटिव्ह असेल. ह्याप्रमाणे हे काय झालं, पुल सेन्स म्हणजे हे फोर्स काय जात आहे, बाहेर जात आहे त्या पॉईंट पासून. आता इथं जे दिलेलं आहे ते काय दिलंय, पुश सेन्स दिलाय म्हणजे सगळे फोर्स काय बाहेर येतात, आत येत आहेत. ओके,
त्याप्रमाणे पहिल्या क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय दिले ते व्हॅल्यूज एफ एक्सच्या आणि एफ वायची व्हॅल्यू दिलेली आहेत. ओके, त्याप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला सॉल्व्ह करताना ह्या क्वाड्रंट किंवा हा टेबल खूपच महत्वाचा आहे. सो आपण आता हे कशासाठी यूज करले कॉन्करंट फोर्स मध्ये. कॉन्करंट म्हणजे काय, एकाच बिंदूतून बाहेर किंवा एकाच बिंदूकडे दोन पेक्षा जास्त फोर्स एकत्रित असतील त्या सगळ्या फोर्सचा जो काही रिझल्टंट आपण बघणार आहे तो काय आपल्याला काय करायचा आहे ह्यामध्ये सॉल्व्ह करायचा. ओके, आता हे झाले दोन गोष्टी. आता आपण काय करूया, मगाशी जो पॅरलोग्राम थेरम बघितला, ओके, मगाशी जो हा पॅरलोग्राम लॉ ऑफ फोर्सेस बघितला त्याचा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. ओके, त्यानंतर आपण काय करायचं आहे, आता जो रिझॉल्व हे बघितलं आपल्या मेथड ऑफ रिझोल्युशन ते बघायचं आहे. ओके, फर्स्ट आता एक्झाम्पल ऑन पॅरलोग्राम ऑफ फोर्सेस. त्यामध्ये आर ह्याचा फॉर्म्युला हा आहे आणि अल्फाचा फॉर्म्युला काय आहे, हा फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे आपण अँगल हा रिझल्ट फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता बघा टू फोर्सेस एफ ए ह्या डायग्राम दिल्याप्रमाणे किंवा डायग्राम देत नाहीत एक वेळा आपण प्रॉब्लेम काय काय दिला बघा. टू फोर्सेस एफ ए म्हणजे 6 न्यूटन ब्रॅकेट दिले हॉरिझॉन्टल म्हणजे हा फोर्स काय हॉरिझॉन्टल आहे अँड एफ बी दुसरा फोर्स आहे एफ बी 8 न्यूटन. पॅरलल लॉ ऑफ पॅरलल मध्ये दोनच फोर्सेस असतात. एफ ए दिलाय 6 न्यूटन आणि एफ बी दिलाय 8 न्यूटन. एफ ए हा हॉरिझॉन्टल आहे, ओके, आणि एफ बी हा 8 न्यूटन जो आहे तो इन्क्लाइंड आहे. एफ ए हा हॉरिझॉन्टल आहे आणि एफ बी हा इन्क्लाइंड आहे. ऍक्ट ऑन ए पार्टिकल, ए पार्टिकल म्हणजे जो ओ पॉइंट असेल त्याच्यावरती ते ऍक्ट होत आहे अँड देअर लाईन ऑफ ऍक्शन्स आर इन्क्लाइंड टू इच अदर ऍट अन अँगल ऑफ 70. आणि त्याची जी काही लाईन ऑफ ऍक्शन एफ ए ची असणार आहे किंवा एफ बी ची असणार आहे, ओके, जे एकमेकांना इन्क्लाइंड आहेत ते किती अँगल इन्क्लाइंड आहेत 70 डिग्रीने. हे एकमेकांना काय 70 डिग्रीने इन्क्लाइंड आहेत. ओके, आणि ते जे काही एफ ए आणि एफ बी आहे त्याचा आपल्याला रिझल्टंट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे त्या दोन फोर्सचा एक फोर्स आपल्याला काय करायचा आर म्हणतोय आपण त्याला, जो काय करेल सेम इफेक्ट क्रिएट करेल. ओके, तो काय करायचा आर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, वी नो दॅट बाय युजिंग लॉ ऑफ, आता ह्यामध्ये काय दोन फोर्सेस आहेत. ओके, आणि हे दोन फोर्सेस तर आपल्याला कॉन्करंट फोर्स आहेत. कॉन्करंट म्हणजे काय, ह्या ओ पॉइंट पासून हा एफ ए फोर्स आणि एफ बी फोर्स बाहेर जात आहे, बरोबर आहे. त्यामुळे ही सिस्टीम कोणती आहे, कॉन्करंट फोर्स सिस्टीम आहे. ओके, ह्या ठिकाणी दोन फोर्स आहेत त्यामुळे आपल्याला रिझल्ट काढायचा झाला तर आपल्याला काय कोणता फॉर्म्युला यूज करायला पाहिजे, पॅरलोग्राम ऑफ लॉ ऑफ फोर्सेस. ओके, सो त्याचा फॉर्म्युला काय इथे दिलेला आहे, आर इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. ओके, यामध्ये पी स्क्वेअर आर इज इक्वल टू पी इन स्क्वेअर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. ओके, आता हा पी स्क्वेअर म्हणजे काय असेल इथे आपण लिहूया. पी स्क्वेअर म्हणजे एक बाजू आहे ते आपण पी म्हणू शकतो. आता हा एफ ए म्हणजे काय पी असेल, क्यू म्हणजे काय असेल हा दुसरा एफ बी असेल. ओके, आणि त्याप्रमाणे आता थिटा, थिटा किती दिला आहे, दोन्हीच्या फोर्स मध्ये अँगल किती दिला आहे, थिटा 70 दिलेला आहे. तो थिटा ऍज इट इज वापरायचा. पुट ऑल दिस व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये काय करा, ह्या व्हॅल्यू सगळ्या काय करा पुट करा. पी म्हणजे काय 6 स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर म्हणजे काय 8 स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा 70 डिग्री. त्याप्रमाणे काय करा, ह्या व्हॅल्यू ह्यामध्ये पुट करा, तुम्हाला रिझल्टंट मिळेल. हे व्हॅल्यू रिझल्टंट कसा असेल 11.51 न्यूटन हा रिझल्टंट तुम्हाला मिळून जाईल. रिझल्टंट म्हणजे काय असणार आहे, या पॅरलोग्रामचा हा काय असणार, हा डायगोनल असेल. हा म्हणजे काय आपल्याला रिझल्टंट मिळाला आहे, जेणेकरून ह्या दोन फोर्सचा हा काय आला रिझल्टंट क्रिएट झाला. ओके, परंतु हा जो रिझल्टंट आहे त्याचा अँगल किती आहे हे माहिती पाहिजे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. हा जो हॉरिझॉन्टल लाईन ऑफ ऍक्शन आहे त्याच्यापासून हा रिझल्टंट किती अँगल वरती आहे. ओके, 70 डिग्रीचा आता आपल्याला काही उपयोग नाही, आपल्याला हा रिझल्टंट किती डायरेक्शन वरती आहे, किती अँगलला आहे हे माहिती पाहिजे आपल्याला. सो डायरेक्शन ऑफ रिझल्टंट, रिझल्टंटचा डायरेक्शन काय ते आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर लेट अल्फा बी दी इंक्लिनेशन ऑफ आर विथ पी. लेट अल्फा, आता इथं काय करायचं तुम्ही अल्फा लिहायचा आहे. ओके, अल्फा बी दी इंक्लिनेशन ऑफ आर, बी दी इंक्लिनेशन ऑफ आर विथ पी. ह्या पी पासून इंक्लिनेशन अल्फा आहे, ओके, आर चा. सो टॅन अल्फा, त्यासाठी हा फॉर्म्युला यूज करा. टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थिटा डिवाइड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. क्यू साइन थिटा डिवाइड बाय पी प्लस कॉस थिटा. ओके, डायरेक्शन ऑफ आर. त्यामध्ये काय करा, क्यू म्हणजे काय किती दिलाय 8 साइन थिटा म्हणजे 70 डिग्री आहे जे दोन फोर्स मध्ये अँगल डिवाइड बाय 6 प्लस 8 कॉस 70. ह्यामध्ये काय करा फॉर्म्युला यूज करा. हे सोडल्यानंतर तुम्हाला काय मिळेल 0.860 काय मिळेल, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज इक्वल टू 0.860 हे मिळेल. ओके, आता अल्फा, अल्फा म्हणजे काय होईल, अल्फाची व्हॅल्यू काढायचं आपल्याला. अल्फा म्हणजे काय, हा रिझल्टंटचा हा काय आला, हा डायरेक्शन झाला. ओके, अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स होईल. ओके, कारण की टॅन हा तिकडे जाताना टॅन इनवर्स होईल. ओके, आणि 0.860. सो आपण कॅल्सी मध्ये टॅन इनवर्स काय करायचं आहे पुट करून 0.860
कॅल्शियम पुट केल्यानंतर तुम्हाला अल्फाची व्हॅल्यू मिळेल 40.71 डिग्री. 40.71 डिग्री ह्याप्रमाणे काय करायचं आपल्याला ही व्हॅल्यू काय करायची फाइंड आउट करायची. ओके, तर ह्या जो टॅन इनव्हर्स फॉर्म्युला आपण वापरणार आहे. ओके, त्यामध्ये काय करायचं आपल्याला कॅल्सीचा यूज करायचा आहे. ओके, आणि कॅल्सीचा यूज केल्यानंतर ना आपण काय करू शकतो, त्याची व्हॅल्यू जी काय आहे ती काय करू शकतो आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, त्याप्रमाणे आपल्याला काय मिळेल अल्फा मिळेल. ओके, आता हा जो अल्फा आहे हा अल्फा काय दर्शवणार आहे, ते रिझल्टंटचा काय असणार आहे अँगल दर्शवणार आहे. ओके, तर त्याप्रमाणे आपण काय मिळालेलं आपल्याला रिझल्टंट मिळाला आहे आणि त्या रिझल्टंटचा अँगल सुद्धा इथे मिळालेला अल्फा इज इक्वल टू 40.71 डिग्री. ओके, आणि हा जो रिझल्टंट आणि अल्फा मिळालेला आहे तो काय करायचा पुन्हा हीच डायग्राम काढून पुन्हा काय करायचंय आन्सर शीटच्या बिलो साईडला शेवटला काय करायचं हीच डायग्राम काढून काय करायचं आहे रिझल्टंट दाखवायचा आहे. आपण रिझल्टंट दाखवला आहे 11.52 न्यूटन आणि त्याचा जो काय डायरेक्शन आहे आता ह्या दोन फोर्स मधील हा 70 डिग्री दाखवलेला आहे ते आपल्याला ह्यात दाखवायचं नाही. आपल्याला ह्या रिझल्टंटचा विथ हॉरिझॉन्टल किती अँगल आहे अल्फा जो आपण काढलेला आहे. ओके, ह्या फॉर्म्युला यूज करून 40.71 डिग्री तो काय करायचा ह्यामध्ये दाखवायचा आहे. तर आपला काय होईल हा एक्झाम्पल क्रिएट होईल. हा एक्झाम्पल कशा रिलेटेड आहे लॉ ऑफ एक्झाम्पल ऑफ पॅरलल ऑफ फोर्सेस. ओके, आता आपल्याला मगाशी आपण काय बघितलं की कॉन्करंट फोर्स सिस्टीम बघितलं रिझोल्युशन. ओके, त्यामध्ये आपल्याला आपल्याला काय करायचं ह्या प्रॉब्लेम ह्या एक्झाम्पल संदर्भातील प्रॉब्लेम घ्यायचा आहे. ओके, आता एक्झाम्पल ऑन कॉन्करंट फोर्स सिस्टीम आता आपण काय करणार आहे अनालिटिकल किंवा अल्जेब्रिक मेथड काय करणार आहे यूज करणार आहे. ओके, त्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक तर फुल टाईप म्हणजे काय सगळे फोर्स एकाच पॉइंट मधून बाहेर जात असतील तर. ओके, त्याला फुल टाईप मध्ये एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल काय दिले बघा त्यांनी डिटरमाइन द रिझल्टंट ऑफ द 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन ए हुक बाय अनालिटिकल मेथड. त्यांनी एक डायग्राम दिलेला आहे त्यामध्ये हा हुक आहे किंवा एक पॉइंट आहे. या पॉइंट मध्ये 5 फोर्सेस दिले आहेत. त्यामध्ये एक जो फोर्स आहे तो हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती एक्स ऍक्सिस वरती 20 न्यूटन बाहेर जात आहे म्हणजे पुल मध्ये आहे. ओके, कारण की आपण पुल टॅप बघत आहे. ओके, त्यानंतर दुसरा जो फोर्स आहे तो विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल 60 डिग्री अँगल करत आहे आणि तो काय पण तो पण ही 15 न्यूटन असणार आहे आणि तो पण बाहेर जात आहे म्हणजे अवे आहे आणि तो काय आहे पुल आहे. अवे आणि पुलचा अर्थ एकच होतो की तो फोर्स बाहेर जात आहे. ओके, नेक्स्ट पुन्हा एक थर्ड फोर्स आहे जो ह्याच पॉइंट मधून एकाच ह्यामध्ये 30 न्यूटनचा जो फोर्स आहे. ओके, थर्ड हा जो फोर्स आहे आता आपण 20 न्यूटन बघितला 15 न्यूटनचा बघितला आणि 30 न्यूटनचा हा व्हर्टिकली जात आहे व्हर्टिकली अपवर्ड ह्या एकाच पॉइंट मधून काय वरती जात आहे. ओके, सो तो एक ह्यामध्ये कन्सिडर करायचा आहे. आणि चौथा फोर्स आहे 25 न्यूटनचा तो विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल ऍक्सिस. ओके, त्याच्यापासून 30 डिग्री अँगल करत आहे आणि तो 25 न्यूटन फोर्स बाहेर जात आहे अवे जात आहे फुल टाईप आहे. म्हणजे सगळे फोर्स ओ पॉइंट मधून हे 1 2 3 4 फोर्स ह्या सिंगल पॉइंट मधून बाहेर जातात त्यामुळे ह्या सगळे फोर्सला काय म्हणतात कॉन्करंट फोर्स म्हणतात. म्हणजे काय एकाच पॉइंट मधून सगळे फोर्स बाहेर जात आहेत. ओके, ते म्हणजे काय कॉन्करंट एकाच पॉइंट मधून जाणारे फोर्स. ओके, आता पुल टाईप म्हणजे काय त्या पॉइंट मधून बाहेर जात आहेत म्हणजे पुल टाईप आहेत. ओके, त्या पॉइंट कडे येत असतील तर ते काय असणार सगळे पुश टाईप असतील. त्याचं एक्झाम्पल आपण पुढे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आता हे सगळे काय पुल टाईप आहेत किंवा आवे आहेत. ओके, आता ह्या सगळ्याच फोर्स काय करायचं आपल्याला फोर्स रिझॉल्व्ह करायचा आहे. ओके, आपण फोर्स जर हॉरिझॉन्टल असेल तर त्याचं आपण बघितलं की एफ एक्स ईस्ट मध्ये असेल तर एफ एक्स आपण बघितला की एफ एक्स हा 20 येणार आहे आणि एफ वाय ची व्हॅल्यू इथं काय येणार आहे 0 येणार आहे. ओके, त्याप्रमाणे जर फोर्स हा अँगल मध्ये असेल ओके तर त्याचा फोर्स आपण कसं काय केला फाइंड आउट केला की हा 60 डिग्री मध्ये आहे. ओके, सो हा फोर्स अँगल मध्ये असताना आपण काय केलो ह्याचा एफ एक्स काय फाइंड आउट केलो एफ कॉस थिटा आणि ह्याचा एफ वाय व्हर्टिकल कंपोनंट काय येईल एफ साइन थिटा. एफ म्हणजे काय असेल फोर्स 15 कॉस थिटा थिटा म्हणजे काय असेल 60. ओके, याप्रमाणे एफ कॉस थिटा एफ साइन थिटा फाइंड आउट केलो. पुन्हा जर फोर्स नॉर्थ मध्ये असेल तर त्याच्या वेळी एफ एक्स ची व्हॅल्यू 0 असणार आहे आणि एफ वाय काय असणार आहे त्याचा 30 न्यूटन असणार आहे प्लस 30 न्यूटन बिकॉज इट इज इन नॉर्थ डायरेक्शन. ओके, ह्याप्रमाणे आपण प्रिव्हियस लेक्चरला रिझोल्युशन मध्ये हे फोर्स एफ एक्स एफ वाय असेल किंवा नॉर्थ मध्ये असेल ईस्ट मध्ये असेल साऊथ मध्ये असेल वेस्ट मध्ये असेल किंवा कोणकोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल त्याप्रमाणे आपण काय केलं ते स्टडी केलेलं आहे. ओके, आता तो काय करायचा रिझॉल्व्ह करायचा. फर्स्ट आपली स्टेप आहे एक्झाम्पलला काय करा पुन्हा एकदा हा जो काही फिगर आहे ती ड्रॉ करून घ्या. ओके, ड्रॉ केल्यानंतर ना प्रत्येक फोर्स जो दिलेला आहे 20 न्यूटन 50 15 30 25 तो काय करा रिझॉल्व्ह करून घ्या. ओके, आता फर्स्ट आपण पहिला 20 न्यूटनचा फोर्स रिझॉल्व्ह करूया. 20 न्यूटनचा फोर्स रिझॉल्व्ह करणं म्हणजे काय एफ एक्स आणि एफ वाय ची व्हॅल्यू त्याच्या खाली लिहिणं. ओके,
आता 20 न्यूटनचा फोर्स हा बरोबर ईस्ट वरती आहे किंवा हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरती आहे आणि तो उजवीकडे म्हणजे पूर्वेकडे जात आहे, ईस्ट वर जात आहे. ओके, तर ह्याचा एफेक्स काय येईल, हा फोर्स हॉरिझॉन्टल ऍक्सिस वरतीच असणार आहे, त्यामुळे एफेक्स जो आहे म्हणजे एफ कॉस थिटा, ओके तिथं, ओके त्याचं काय असणार आहे तिथं 0 असेल, त्यामुळे एफेक्सची व्हॅल्यू आपल्याला 20 मिळेल, कारण की हॉरिझॉन्टल ऍक्सिस चे असणार आहे. एफएक्स म्हणजे काय, हॉरिझॉन्टल ऍक्सिस चे निगेटिव्ह. ओके, आणि एफ वाय म्हणजे काय, व्हर्टिकल. आता हा फोर्स हॉरिझॉन्टल वरतीच आहे, त्यामुळे एफएक्स 20 असणार आहे आणि हा ह्याचा एफ वाय काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, हा आपल्याला मिळाला एफएक्स आणि एफ वाय. सेकंड फोर्स जो आहे तो 15 न्यूटनचा. ओके, तो ह्या हॉरिझॉन्टल ऍक्सिस ची 60 डिग्री काय करते, अँगल करत आहे. ओके, तर आपल्याला ह्या फोर्सचा काय करायचा आहे, रिझॉल्व्ह करायचा आहे, म्हणजे काय एफ एक्स आणि एफ वाय व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर आता ह्याचा एफ एक्स म्हणजे काय, एफ कॉस थिटा. ओके, म्हणजे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हणजे काय, एफ कॉस थिटा, आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे काय, एफ साइन थिटा रिगार्डिंग विथ 15 न्यूटन ड्रॉ करायचा आहे. आता एफ कॉस थिटा, एफ म्हणजे काय 15, कॉस थिटा म्हणजे काय असणार आहे 60. ओके, हा फोर्स ईस्ट कडे जात आहे, त्यामुळे तो पॉझिटिव्ह असेल. ओके, उजव्या साईडला, आणि हा हा झाला कॉस थिटा. त्यानंतर ना त्याचा व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजे 15 साइन 60 हा एफ वाय असेल, म्हणजे एफ साइन थिटा. ओके, तो फोर्स सुद्धा काय अपवर्ड साईडला जात आहे. वी नो दॅट अपवर्ड साईडला असेल तर ते प्लस असणार आहे, सो प्लस 15 साइन 60 ह्याप्रमाणे काय करायचं आहे, विथ साइन इथं लिहायचं आहे. ओके, याप्रमाणे आपण हा सेकंड फोर्स पण काय केलाय, फाइंड आउट केलाय. आपण प्रत्येक फोर्सचं रिझॉल्युशन प्रत्येक क्वाड्रंट वाईज प्रिव्हियस लेक्चरला केलेलं आहे, त्याप्रमाणे हे तुम्ही करू शकता. ओके, थर्ड फोर्स आहे 30 न्यूटनचा. तो 30 न्यूटनचा फोर्स हा बरोबर एक्झॅक्टली काय आहे, नॉर्थ ऍक्सिस वरती आहे. तर इथे लिहू शकतो आपण, नॉर्थ ऍक्सिस वरती एखादा फोर्स व्हर्टिकली नॉर्थ डायरेक्शनला असेल तर त्याची एफ एक्स ची व्हॅल्यू 0 असते. ओके, आणि एफ वाय ची व्हॅल्यू +30 असते. +30 का, प्लस म्हणजे का, कारण की हा नॉर्थ डायरेक्शनला वरती जात आहे फोर्स. ओके, त्यामुळे हे प्लस येईल. आणि किती न्यूटनचा फोर्स आहे 30, तर +30, एफ वाय काय असेल +30. ओके, त्यानंतर अजून एक फोर्स राहतो 25 न्यूटनचा. आता हा 25 न्यूटनचा जो फोर्स आहे तो सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. हा फर्स्ट क्वाड्रंट आणि हा सेकंड क्वाड्रंट. ओके, हे जर आपण बघितला काय होईल, हा फर्स्ट क्वाड्रंट होईल, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, या प्रकारे हा काय होईल, क्वाड्रंट क्रिएट होतील. तर हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे. ओके, 25 न्यूटनचा फोर्स किती अँगल करत आहे, 30 डिग्री अँगल करत आहे. ओके, तर त्यामुळे त्या फोर्सचं काय होईल, रिझॉल्युशन हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एफ एक्स आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट एफ वाय. वी नो दॅट एफ एक्स म्हणजे काय, एफ कॉस थिटा. आता यामध्ये एफ किती आहे 25, 25 कॉस थिटा किती आहे 30, कारण की हा थिटा नेहमी काय करायचा बघा, हा फोर्सचा हॉरिझॉन्टलची अँगल किती आहे तोच म्हणजे काय करायचा, थिटा घ्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं, सपोज ह्या डायग्राम मध्ये देताना इथला अँगल दिला असेल, इथला ह्या 25 आणि 30 मधला अँगल दिला असेल, सपोज तो अँगल जो असेल तर तो जर एक 60 डिग्री असेल, हा अँगल किती आहे 60 डिग्री आहे 30 आणि 25 मधला. ओके, तर तुम्ही हा फोर्स सॉल्व्ह करताना हा 60 डिग्री अँगल घ्यायचा नाही. ओके, वी नो दॅट ह्या पॉइंट हा 30 डिग्री हा ऍक्सिस वरती असणार आहे आणि हा हॉरिझॉन्टल हा अँगल किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. बरोबर आहे, सेकंड क्वाड्रंट 90 डिग्रीचा असणार आहे. तर हा 90 मधून हे 60 गेलं, राहिले किती 30, म्हणजे नेहमी हा 30 फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल फाइंड आउट करायचा आहे, आणि तो का असेल ह्या रिझॉल्व्ह करताना आपल्याला उपयोगीत घ्यायचा आहे. ओके, त्यामुळे आपण इथं पण बघितला तर काय, हा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल हा 15 न्यूटनचा काय असणार आहे अँगल, त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल हा अँगल घ्यायचा आहे. इथं ते विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल आहे, त्यामुळे ऍज इट इज आपण इथं वापरलेला आहे. ओके, 25 कॉस 30 आणि 25 साइन 30. आता राहते प्लस की मायनस, पण सेकंड क्वाड्रंट मध्ये हा फोर्स बाहेर जात आहे, त्यामुळे हे दोन पण फोर्स काय होतील, बाहेर जातील. बरोबर आहे, तर हे फोर्स बाहेर जाताना हा फोर्स कुठे जात आहे, लेफ्टला, वेस्टला जात आहे, त्यामुळे ह्याचं व्हॅल्यू काय येईल, मायनस येईल. ओके, हे झालं -25 कॉस थिटा, कॉस 30 हा काय एफ एक्स झाला. आता एफ वाय हा फोर्स बाहेर जात आहे आणि अपवर्ड साईडला जात आहे, त्यामुळे हा काय होईल, प्लस येईल. सो प्लस 25 साइन 30 हा काय एफ वाय झाला. ओके, म्हणजे आपण काय केलं, प्रत्येकाचं रिझॉल्युशन केलेलं आहे आणि एफ एक्स आणि एफ वाय फाइंड आउट केलेलं आहे. सो आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट स्टेप आहे रिझॉल्व ऑल फोर्सेस हॉरिझॉन्टली, समेशन एफ एक्स. सो समेशन एफ एक्स इज इक्वल टू, आता जे काही एफ एक्स चे फोर्स आहेत ते एकत्र घ्यायचे आहेत विथ साइन, विथ साइन काय करायचे, एकत्र घ्यायचे. आता प्लस फ्रॉम ह्या पॉईंट पासून सुरुवात करूया. एफ एक्स किती आहे 20 आहे, +20 आहे, बिकॉज हा राईट साइडला जात आहे, तर प्लस लिहा, +20 घ्या. ओके, +20. ओके, सेकंड फोर्स ह्या 15 आहे, ह्या 15चा एफ एक्स कोणता आहे, हा. ओके, सगळे एफ एक्स जे फोर्स आहेत ते एकत्र घ्यायचे विथ साइन, +15 cos 60, +15 cos 60. ओके, प्लस घेतला आपण, बरोबर आहे, हे दोन ऍडिशन झाले.
राहिला कोणता फोर्स 30 न्यूटनचा. ह्यामध्ये Fx 0 आहे, ते लिहून घ्या, लिहिलेलं नाही. Fx काय 0 आहे आणि Fy प्लस 30 आहे. आपल्याला फक्त Fx घ्यायचा आहे. Fx किती 0 आहे, ते सुद्धा ह्यामध्ये प्लस 0 ऍड करू शकता. प्लस 0 ही व्हॅल्यू येत नाही, त्यामुळे मी ती घेतली नाही. ओके, हा झाला तिसरा फोर्स. चौथा फोर्स कोणता आहे, 25 न्यूटनचा. ह्या 25 न्यूटनचा Fx कोणता आहे, हा, आणि हा Fy आहे. हा Fx काय घेतलाय, -25 cos 30. हा ऍज इट इज इथे घ्या, -25 cos 30. समजलं. ह्या प्रकारे जे फोर्सेस आहेत त्याचे Fx ज्या व्हॅल्यूज आहेत हॉरिझॉन्टल कंपोनंट ते एकत्र घ्या विथ साइन. ओके, आता हे काय करा, सॉल्व्ह करा. तुम्हाला सॉल्व्ह केल्यानंतर समेशन Fx म्हणजे समेशन म्हणजे काय, ह्यात सगळ्याचं समेशन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, मायनस जे काय येईल ते म्हणजे काय, अल्जेब्रिक सम, ते म्हणजे काय समेशन Fx इज इक्वल टू 5.85 न्यूटन आलेलं आहे. ओके, सेम त्याप्रमाणे स्टेप सेकंड टू काय, रिझॉल्व ऑल फोर्सेस व्हर्टिकली. आता ह्यामध्ये हॉरिझॉन्टली जे फोर्स आहेत Fx जे आपण घेतलेले ऍडिशन आणि मायनस विथ साइन घेतलेलं आहे. ओके, आता जे व्हर्टिकल फोर्सेस आहेत म्हणजे कोणते, Fy, ते फोर्सेस एकत्र घ्या. समेशन Fy इज इक्वल टू, आता ह्यामध्ये इथून सुरुवात करूया आपण. यामध्ये Fy किती आहे, 0 आहे, त्यामुळे इथं तुम्ही 0 प्लस 0 घ्या. यामध्ये मी घेतलं नाही कारण की 0 ची व्हॅल्यू काय असणार आहे, काय त्यामध्ये कन्सिडर होणार नाही, त्यामुळे ते घेतलं नाही. ओके, हा झाला. सेकंड काय आहे, 15 न्यूटन. ह्याचा Fy व्हॅल्यू कोणती आहे, ही. ओके, ती घ्या. प्लस 15 साइन 60, प्लस 15 साइन 60 हे आपण घेतलेलं आहे. त्यानंतर हा 30 न्यूटनचा. यामध्ये काय आहे, Fx 0 आहे आणि Fy प्लस 30 न्यूटन आहे, त्यामुळे Fx आपण मगाशी घेतले 0 ह्यामध्ये. आता Fy ची व्हॅल्यू आपल्याला फक्त घ्यायची आहे, ती किती घेतली, 30, प्लस 30 घेतले. प्लस का, बिकॉज इट इज अपवर्ड साइड डायरेक्शन. ओके, त्यानंतर पुन्हा इथं आला. आता ह्यामध्ये 25 न्यूटनचा फोर्स आहे, त्याचा Fx हा 25 cos थीटा आहे, तो Fx आपण Fx साठी मगाशी घेतलेला आहे. आता Fy ची व्हॅल्यू फक्त घ्यायची आहे. आता ह्यामध्ये अपवर्ड साइडला जात आहे, नॉर्थ साइडला, त्यामुळे हा प्लस येईल, प्लस 25 साइन 30, 25 साइन 30 हा कायला Fy झाला. त्यामुळे हे सगळं सॉल्व्ह करा, तुम्हाला Fy ची समेशन Fy मिळेल किती आले, 55.49 न्यूटन, 55.49 न्यूटन. समेशन Fx मिळाला, समेशन Fy मिळाला. आता हे दोन मिळाले, त्यानंतर आपल्याला R फाइंड आउट करायचं. तर त्याच्या आपण मगाशी काय केलंय, फॉर्म्युला बघितलाय. R कसा फाइंड आउट करायचा, R इज इक्वल टू n स्क्वेअर रूट समेशन Fx स्क्वेअर प्लस समेशन Fy स्क्वेअर. R is equal to magnitude of resultant. आता resultant R कसा फाइंड आउट करायचा, R is equal to summation Fx स्क्वेअर प्लस समेशन Fy स्क्वेअर. Fx स्क्वेअर, Fx किती आहे, 5.85 प्लस Fy स्क्वेअर, Fy किती आहे, 55.49 चा स्क्वेअर, स्क्वेअर रूट मध्ये आहे. हे व्हॅल्यू काय करा, पुट करा, तुम्हाला स्क्वेअर रूट मध्ये 3113.36 मिळेल. स्क्वेअर रूट रिमूव्ह केल्यानंतर कॅल्सियम मध्ये तुम्हाला R मिळेल किती, 55.79 न्यूटन. हा तुम्हाला फोर्स मिळेल, म्हणजे रिझल्टंट किती आहे, 55.79 न्यूटन आहे फोर्स. ओके, आता हा रिझल्टंट जो फोर्स आहे, तो रिझल्टंट फोर्सचा डायरेक्शन किती आहे, अँगल किती आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल, हे फाइंड आउट करायचं आहे. त्याला स्टेप नंबर 4 आहे. ओके, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट इज इक्वल टू, आपण त्यासाठी मगाशी बघितले, रिझल्टंट, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट म्हणजे थीटा जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. काय, tan थीटा इज इक्वल टू, किंवा थीटा इज इक्वल टू tan इनवर्स समेशन Fy अपॉन समेशन Fx, समेशन Fy अपॉन समेशन Fx, दॅट इज दी थीटा. आता काय करा, 55.49 Fy ची व्हॅल्यू आहे. ओके, त्यानंतर Fx ची व्हॅल्यू किती आहे, 5.85, थीटा किती मिळेल, 83.98, थीटा किती येईल, 83.98. ओके, आता हा 83.98 मिळाला आपल्याला, रिझल्टंट मिळाला 55.79. परंतु हा रिझल्टंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, कसं काढायचं, त्यासाठी काय करायचंय, आपल्याला समेशन Fx आणि समेशन Fy ची व्हॅल्यू काय आलेली आहे ते बघायचं आहे. ओके, त्यामध्ये समेशन Fx ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. ओके, सो इट इज, लिहा पुढे पॉझिटिव्ह लिहा. ओके, इथे लिहिलं आहे समेशन Fx इज पॉझिटिव्ह, बरोबर आहे. त्यात समेशन Fy ची व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह आली आहे, म्हणजे 50 प्लस 55.14 आलेला आहे. सो इट इज पॉझिटिव्ह, सो इट इज पॉझिटिव्ह. जर समेशन Fx आणि समेशन Fy पॉझिटिव्ह असेल तर ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये असेल, तर ते प्रिव्हियस आता आपण बघितलं आहे इकडं. ओके, त्यामध्ये समेशन Fx पॉझिटिव्ह आहे, समेशन Fy पॉझिटिव्ह आहे, तर ते कोणत्या क्वाड्रंट मध्ये असतील, पहिल्या क्वाड्रंट मध्ये असतील. ओके, ते कशामध्ये, पुल मध्ये, म्हणजे बाहेर जाताना. सो summation Fx and summation Fy both are positive, so resultant lies in first quadrant. ओके, तो जो काही रिझल्टंट आहे ते पहिल्या क्वाड्रंट मध्ये असेल आणि त्याचा अँगल किती असणार आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल, 83.98 डिग्री. ओके, त्यामुळे काय करा, पहिल्या क्वाड्रंट मध्ये, हा पहिला क्वाड्रंट आहे,
एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस, त्यामध्ये काय करा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल 83.98 डिग्रीला रिझल्टंट आर जो आहे तो काय येणार आहे, बाहेर जाणार आहे. बाहेर म्हणजे काय असेल, ह्या फोर्स प्रमाणे तो बाहेर असेल, किती असणार आहे, 55.79 चा फोर्स रिझल्टंट हा काय बाहेर जाईल. ह्याचा अर्थ काय होतो की हे जे 1 2 3 4 फोर्सेस जे एकत्र काम इफेक्ट करतात, तो हा रिझल्टंट फोर्स 55.79 चा एकच काय होईल, त्याचा इफेक्ट क्रिएट करेल 83.98 ला आपण टाकल्यानंतर. ओके, अँगल टाकल्यानंतर तो एकच काय करेल, काम करेल. ते म्हणजे काय असणार आहे, हा फोर्स किंवा ही डायग्राम रिप्रेझेंट करणार आहे. ओके, तर ह्या पण काय करायचं आपल्याला पुढचे प्रॉब्लेम जे आहेत. आता हा झाला पुल नेचर मधला. पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो पुश नेचर मधला आपल्याला काय करायचा आहे, बघायचा आहे. ओके, थँक्यू.